नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या शेतजमिनीवर शेजाऱ्याने अतिक्रमण केले आहे का? सीमारेषेवरून वाद सुरू आहे का? तर महाराष्ट्र शासनाने 14 जुलै 2026 रोजी एक महत्त्वाचा जी.आर. जारी केला आहे, ज्यामुळे सीमारेषा निश्चित झाल्यानंतर अतिक्रमण जमीन परत मिळवण्याची प्रक्रिया अधिक स्पष्ट करण्यात आली आहे. मित्रांनो, हा जी.आर. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 138 संदर्भात जारी करण्यात आला आहे. या जी.आर. मध्ये शासनाने संपूर्ण राज्यासाठी एक समान कार्यपद्धती निश्चित केली आहे. सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार आता उपविभागीय अधिकार म्हणजेच एसडीओ यांना प्रदान करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. महत्त्वाचे नियम म्हणजे सीमारेषा कायदेशीररित्या निश्चित झालेली असणे आवश्यक आहे. सीमारेषा निश्चितीचा आदेश नसताना थेट बेदखलीची कारवाई करता येणार नाही. मोजणी कशी होणार? शासनाने स्पष्ट केले आहे की मोजणी फक्त अधिकृत नकाशे, मूळ टिपण, फेरमोजणी अभिलेख, हद्दखूण आणि महसुली अभिलेखांच्या आधारेच केली जाईल. फक्त खाजगी कागदपत्रांच्या आधारावर आदेश देता येणार नाही. आदेशामध्ये काय नमूद केले आहे तर अधिकाऱ्यांना कारणामुक्त म्हणजे स्पीकिंग ऑर्डर द्यावा लागणार आहे. त्यामध्ये गट नंबर, सीमारेषा, आदेशाचा तपशील, मोजणीचा आधार, अतिक्रमण क्षेत्र, दोन्ही पक्षांचे म्हणणे यांना स्पष्ट उल्लेख करावा लागणार आहे. मालकी हक्काचे वाद कुठे सोडवणार तर हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. म्हणून महसूल अधिकारी फक्त सीमारेषा आणि ताबा याबाबत निर्णय घेऊ शकतात. मालकी हक्क, वारस, करार, वैधता किंवा इतर गुंतवणुकीचे वाद हे दिवाणी न्यायालयातच सोडवण्यास सांगितले आहे. बेदखलीची प्रक्रिया जर अंतिम आदेशानंतर संबंधित व्यक्तीने जमीन रिकामी केली नाही तर योग्य मुदत दिली जाईल. त्यानंतर पंचनाम्यासह प्रत्यक्ष बेदखलीची कारवाई केली जाईल. ताबा देताना अधिकृत पंचनामा तयार केला जाईल. तर मित्रांनो, शेतजमिनीच्या सीमावादांमध्ये आता अधिक पारदर्शकता आणि एकसमान प्रक्रिया लागू होणार आहे. हा जी.आर. विशेष अतिक्रमण आणि सीमारेषा वाद असलेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. तुमच्या गावात किंवा शेतात असा वाद असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.